की तुम्ही आदेश दिला आहे पण त्याचं नियमांचं अजून पालन होत नाही. पुण्यामध्ये जे इनडिसिप्लिन आहे ट्रॅफिकमध्ये ते का झालंय? सोशल मीडियाचा वापर कुठं आणि कसा केला करायचा हे तुम्हाला बद्दल कळलं पाहिजे. एक गोष्ट आपण नेहमी ऑब्झर्व करतो, बेशिस्तपणा हा एका दिवसात आलेला नाही, तशी शिस्त सुद्धा एका दिवसात लागणार नाही. तर बऱ्याच वेळेला पुण्यासारख्या शहरात पालक स्वतःहून बेशिस्त पिढी घडवत आहेत. जसं की तुम्ही बघता, अर्थात छोटं कुटुंब असतं, परिस्थितीनुसार तो चालवत असतो, पण तरीसुद्धा लहान मूल असंपर्यंत ठीक आहे, पण 12-14 वर्षाच्या पुढचं मूल सुद्धा तुम्ही ट्रिपल सीट घेऊन जाता. प्लस जेव्हा मूल लहान असतं तेव्हा तुम्ही त्याच्या समोर तो बसलेला असताना फुटपाथवरून गाडी काढता, सिग्नल तोडता, आणि मग त्याला वाटतं की अरे गाडीच अशी चालवायची असते. माझा वडील माझे सुपर हिरो आहेत, माझे आयडॉल आहेत, ते जे करतात ते माझ्यासाठी म्हणजे नाही का डंके की चोट पर तेच खरं आहे, मीच करणार. मग काय वाटतं तुम्हाला, पालकांनी काय काळजी घेतली पाहिजे? पालकांनी तीच काळजी घेतली पाहिजे की आपल्यासोबत जर का आपला मुलगा असेल तर आपण नियम पाळलेच पाहिजे. म्हणजे सोबत असो मुलांच्या समोर, सोबत असो किंवा नसो, पण मुलांसमोर तर ते प्रकर्षाने काटेकोरपणे ते पाळले पाहिजे. म्हणजे त्याच्यावरती ते संस्कार होतात असं की कशी गाडी चालवायची असते, समाजात राहायचं. आपण लहान मुलांना शिकवतोच ना की अरे असं बसू नको, तसं वागू नको, हे नको बघू, आदराने बोलायचं, नमस्कार करायचा, नियमित अभ्यास करायचा. आणि मग रोडवरती आल्यावर तर आपण का बेशिस्त होतो, नाही का? बेशिस्तीचा विषय निघालाय. हल्ली अजून एक घटना घडली दुर्दैवी, तामिनी घाटात. तरुण मुलं होती आणि दुर्दैवाने त्यांचा जीव गमवावा लागला. माणूस गेल्यावर आपण त्याच्यावरती चर्चा करण्यात काय अर्थ नाही. अशाच पद्धतीनं पुण्यात पण ह्या अशा पद्धतीनं 4 व्हीलर वगैरे स्पीड लिमिट सिटीमध्ये सुद्धा लोक आजकाल पाळत नाही आहेत. गर्दीच्या ठिकाणी बेदरकारपणे गाड्या चालवतात आहे. काय आहे, तुम्ही गाड्यांच्या व्यवसायामध्ये गाड्यांच्या स्पीडचा नेमका वापर कुठे करायला पाहिजे आणि कुठे तुमचा सिव्हिक सेन्स वापरायला पाहिजे? काय आहे की आता आपण बघतो की काही गाड्यांना स्पीड लिमिटर नावाचं एक यंत्र बसवलं जातं. तसंच यंत्र जे आपण बघतो रोडला की डंपर असतात, कंटेनर असतात मोठमोठे, ह्यांना पण बसवलं पाहिजे. काय होतं की ह्यांच्या गाड्यांचं वजन जास्त असतं आणि जर का स्पीड जर का जास्त असेल तर ती गाडी ब्रेक दाबल्यानंतर कंट्रोलमध्ये होत नाही, स्किड पण होऊ शकते किंवा तर त्याचा बॅलन्स जातो, नियंत्रण सुटतं. तर मग त्या गाड्यांना सुद्धा स्पीड लिमिटर असले पाहिजे, म्हणजे त्यांनी अपघात कमी होतील. म्हणजे छोट्या गाड्या असतील किंवा मोठ्या गाड्या असतील, स्पीड लिमिट पाहिजे, आणि तरच तिथे कुठेतरी आळा बसेल. आता स्पीड लिमिटची गोष्ट आली आहे, हॉर्न गोष्ट झाल्या, आपण ट्रॅफिकबद्दल बोलतोय. हे मात्र नक्की आहे की ट्रॅफिक पोलीस जीवाच्या आकांताने प्रयत्न करतात. मुळात त्यांचं नाव नाही, त्यांचा जॉब जो आहे तो काही इझी नाही आहे. दिवसभर उन्हामध्ये थांबणं, पाऊस, एवढं प्रदूषणामध्ये थांबणं दिवसभर, नक्कीच त्यांच्या आरोग्याला धोका आहे, खूप धोका आहे. वन ऑफ द पॅनिक जॉब इन द वर्ल्ड की ट्रॅफिक पोलीस म्हणून उन्हात उभं राहणं, ऊन, वारं, थंडी, पाऊस याची कुठलीही पर्वा न करता, आणि त्यांच्या समोरून आपण बेशिस्तपणे गाड्या चालवतो. का लोक ऐकत नाहीत त्यांचं किंवा त्यांचा रिस्पेक्ट करत नाहीत? त्यांचं का तयार नसतात त्या ट्रॅफिक पोलिसांचं ऐकायला? जसं तुम्हाला मगाशी मी म्हणलं की मुलं काय होते की आपल्याला पोलिसांनी पकडलं तर आपण लगेच कोणातरी फोन लावणार. भीती राहिली नाही का? भीती राहिली नाही ट्रॅफिक पोलिसांची पण. मग ट्रॅफिक पोलिसांनी दंडात्मक कारवाई करणं वाढवलंच पाहिजे. दंडात्मक कारवाई करण्यासाठी ते तयार असतात, पण त्यांना ती कारवाई कोणी करून देत नाही. अर्थात त्यांना पण वरतून प्रेशर असतं. त्याच्याही पेक्षा मी असं त्यांच्या बाबतीत असं म्हणेल, ते सुद्धा एक सामान्य नागरिक म्हणून बघतात स्वतःला. समोरच्याची अडचण त्यांना कळते की ह्याला ऑफिसला उशीर झाला असेल, ह्याला हॉस्पिटलला जायचं असेल, ह्याच्या मुलांना शाळेत जायचं असेल, ह्याची नोकरी जाऊ शकते, ह्याचा इंटरव्ह्यू असू शकतो. आणि असा एक सहानुभूतीचा भाग म्हणून ट्रॅफिक पोलीस दुर्लक्ष करतात असं म्हणत नाहीत, पण वेळ नाहीत घालवत. कारण की एखाद्या सिग्नलवर एखाद्या गाडीला अडवलं की मागच्या 10 गाड्या थांबतात. त्यामुळे ट्रॅफिक पोलीस त्यांचं फार, मला तरी असं वाटतं की प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात. मुळात आपणच
ह्यात बदल केला आपण पाहिजे. स्वतःमध्ये बदल केला पाहिजे. नागरिकांनीच स्वतःमध्ये बदल केला पाहिजे. म्हणजे सरकारे आएगी सरकारे जाएगी, अधिकारी आएगे अधिकारी जाएंगे. नाही. आज या सिग्नलवरती हे ट्रॅफिक हवालदार आहेत, उद्या दुसरे ट्रॅफिक असतील हवालदार तिथं. असतील. आज हे सरकार आहे, उद्या ते सरकार असेल. तुम्ही तुमची स्वतःची काळजी घेतली पाहिजे. तुमच्यावरती तुमचं कुटुंब अवलंबून आहे. तुम्ही तुमची जबाबदारी ओळखली पाहिजे. एक नागरिक म्हणून एक तुम्ही- नागरिक म्हणून आपण त्याची जबाबदारी ओळखली पाहिजे की आपण जर का नियम पाळले ना तर निश्चितच म्हणजे त्या नियम पाळल्याने सगळीकडे फायदा होतो. म्हणजे असं नाही की आता आपण वाहतूक कोंडीचं बद्दल बोलतोय. इव्हन दो तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये जेवढे तुम्ही नियम पाळाल तेवढं म्हणजे चांगलं आहे. आता आपण नेहमी बघतो. मला सांगा तुम्ही फॉरेनमध्ये गेलो तर तुम्ही कधी रस्त्यावरती थुकण्याची डेअरिंग करू शकता का? नाही. इथेच होतं ते. इथंच का होतं बरं? तिकडचे कायदे तसे आहेत. किंवा कायद्यांचा धाक आहे, धाक आहे तिथं. पळवाट नाहीये. आपल्याकडे काय नाही होत तसं. तुम्ही foreign- कायदे आपल्याकडे पण आहेत, पण आता त्याची आपण भीती नाही राहिली. हो आपण बघतो की सगळेजण बाहेर जातात फिरायला. तिकडचं कौतुक सांगतात आणि तिकडचं- इथं आल्यावर तसंच वागतात. तिकडचं कौतुक नाही. तिकडचे रस्ते असे आहेत, तिकडं रस्त्यावरती कचरा नाही आहे, तिथं रस्त्यावरती कुठं थुंकल्याचे डाग नाही आहेत. हे तर तुम्ही कसं काय करता मग? इथं आल्यावरच आपण कंट्रोलमध्ये राहत नाहीये. नाही, फार हा मोठा प्रश्न आहे. तो प्रत्येकाने स्वतः म्हणून मी तुम्हाला मगाशी म्हटलं की नागरिक शास्त्र हे 1ली ते 10वी कंपल्सरी पाहिजे आणि ते छोट्या ह्याच्या स्वरूपात नसलं पाहिजे. पूर्ण एक पूर्ण टॉपिक म्हणून हो. असलं पाहिजे. ट्रॅफिकचा विषय, सिव्हिक सेन्सचा विषय हा आपल्या सगळ्यांशी रिलेटेड आहे. आपण सुद्धा त्याचा भाग आहोत, अधिकारी त्याचा भाग आहेत, नेते त्याचा भाग आहेत. एक जनता म्हणून, एक नागरिक म्हणून हे देशाचे, आणि प्रत्येकाची ती जबाबदारी आहे. ट्रॅफिक असेल, स्वच्छता असेल, जसं की नागरिकशास्त्र झालं, आता इलेक्शन येते तिथं मतदान करणं असेल, या सगळ्या गोष्टी आहेतच. हा खूप मोठा विषय आहे. आपण नवले ब्रिजवरती परत वळूया. मला तुम्हाला विचारायचं आहे, नेहमी वारंवार तुम्ही म्हणताय की रिंग रोड असेल ह्याला 5 वर्ष लागतील, किंवा एलिव्हेटर रोड असेल ह्याला 5 वर्ष लागतील, आत्ता उपाययोजना झाल्या पाहिजेत, आत्ता झालं पाहिजे, स्पीड ब्रेकर वगैरे वगैरे. तुमचा प्लॅन काय आहे? पुढची तुमची दिशा काय आहे? की हे तुमचं जे पडद्यामागं काम चालू आहे त्यात तुम्ही पाठपुरावा करण्यासाठी या भागात कमीत कमी अपघात व्हावे किंवा अपघात होऊ नये, लोकांनी शिस्तीमध्ये वागावं, त्यासाठी प्रशासनाला मदत म्हणून तुमची पुढची दिशा काय आहे? जिथं जिथं चुकीच्या दिसेल तिथं तिथं मग मी त्याचा फोटो काढतो, मग ते पेपरला देतो किंवा मग सोशल मीडियावरती ते कुठेतरी पोस्ट करतो. ते चालूच ठेवायचं. ते म्हणजे काय आहे की पैशाने आपण तेवढे मोठे अजून स्ट्रॉंग नाही आहे, तर कुठंतरी आपण समाजाला काहीतरी देणं लागतो असं मला वाटतं. बरोबर आहे. तर काही वेळा आपण थोडंफार तर काहीतरी प्रयत्न केले पाहिजे. आपल्या एका प्रयत्नातून एका माणसाचा जरी फायदा झाला तरी मानसिक समाधान असतं. ते तुमच्या एका प्रयत्नातून बऱ्याच जणांना पुण्यात माहीत नसेल की नवले ब्रिजला 8 ते 11 हे जे जड वाहतुकीचा ट्रॅफिक बंद केलेलं आहे, त्यामध्ये नकळत का होईना अमर खोपडे यांचा हात आहे. त्यांचे सुद्धा प्रयत्न आहेत, एकट्याचे नाही आहेत, बऱ्याच जणांचे प्रयत्न आहेत. पण त्यापैकीच एक आहेत अमर खोपडे, ज्यांनी स्वतः सुप्रियाताईंना निवेदन देऊन, जिल्हाधिकाऱ्यांना ट्विट वगैरे करून वेळोवेळी या भागात होणाऱ्या घटना, बेशिस्त ट्रॅफिक, जड वाहतूक याबद्दल सूचना केलेल्या आहेत. आणि त्यांच्या प्रयत्नातून अगदी त्यांचा खारीचा वाटा का असेना पण आहे, आणि एका प्रयत्नातून आपण काय बदल करू शकतो हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. मी आशा करतो की त्यांचे हे प्रयत्न असेच चालू राहतील आणि आपल्याला सर्वांना त्यांच्या या प्रयत्नातून आपल्या आयुष्यात बदल झालेला दिसेल. नवले ब्रिज हा एक स्पॉट आहे. मला असं वाटते प्रत्येकाने, समाजातल्या प्रत्येकाने समोर यावं. त्याच्या भागात नगरसेवक असतील, अधिकारी असतील, प्रशासन असेल, कुठली यंत्रणा असेल, सोशल मीडिया असेल, न्यूजपेपर असेल, याचा वापर करून आपला आवाज उठवला पाहिजे. लोकशाहीने आपल्याला तो अधिकार दिलेला आहे आणि याच्यामध्ये काहीच गैर नाही आहे. आपण कुणालाही
याच्यामध्ये ब्लेम करत नाही आहे. आपण प्रयत्न केला तर आपलं आयुष्य नक्की बदलू शकतं. हे आज अमर खोपडे सरांनी दाखवून दिलेलं आहे.